आणि खरोखर मला त्या गोष्टीचं मनापासून समाधान वाटतं। मगाशी अनुकंपाच्या यादीमध्ये एक नाव आपण सगळ्यांनी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल। एक आमची छोटी बहीण अनुष्का प्रकाश मोरे, हिला आपण आज या ठिकाणी अनुकंपाच्या अंतर्गत नोकरी दिलेली आहे। ही याकरता महत्त्वाची आहे की 26/11/2008ला जो काही मुंबईवर भ्याड हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आमचे उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांची ती कन्या आहे। आणि इतक्या वर्षानंतर आज तिला आपण न्याय देऊ शकतो, ही खरोखर मला असं वाटतं महत्त्वाची गोष्ट आहे। आणि याच्यामधल्या काही अडचणी देखील होत्या, कारण अनुष्का मोरे यांनी बी फॉर्म केलं होतं। बी फॉर्म केल्यामुळे त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना औषध निर्माता गट ब या पदी नियुक्ती द्यायची होती। या पदी नियुक्ती द्यायची असेल तर हे पद MPSC कडे होतं, त्या MPSC शिवाय ते देता येत नव्हतं। मग महाराष्ट्र सरकारने एक विशेष बाब म्हणून MPSCला आम्ही विनंती केली की ही एक वेगळी अशा प्रकारची केस आहे, सगळ्या प्रकारचं क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे आणि ज्यांनी बलिदान केलं त्यांच्या मुलीला केवळ काही नियमांचा त्या ठिकाणी अडसर आहे म्हणून आपण खालच्या पदावर द्यायचं हे काही योग्य होणार नाही। त्यामुळे तुम्ही एक विशेष बाब म्हणून आम्हाला या ठिकाणी MPSCतनं ते पद रिलीज करून द्या आणि त्यातनं तुम्ही शिथिलता द्या। आणि मी MPSCचे आभार मानतो की MPSCनेही ते कन्सिडर केलं आणि त्यातनं त्यांनी शिथिलता दिली आणि आज आमच्या या छोट्या भगिनीला या ठिकाणी आम्ही ही नियुक्ती देऊ शकलो। मला असं वाटतं की एकीकडे तिला नियुक्ती देऊ शकलो याचा आनंद आहे आणि दुसरीकडे आपल्या सिस्टीममध्ये किती फॉल्ट होता की 2008 साली शहीद झालेल्या एका आपल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीला, अर्थात ती त्यावेळेस पूर्णपणे संज्ञान नसेल तरी देखील आज त्याला जवळपास आपण 2008चा विचार केला तर 17 वर्ष झाले। 17 वर्ष नंतर आपण पण तरी देखील मला या गोष्टीचं समाधान आहे की आपण या संदर्भात न्याय देऊ शकलेलो आहे आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे त्यांच्याही आत्म्याला यातनं एक आनंद हा निश्चितपणे झाला असेल।